लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या टॉप कमांडर हमादीची हत्या करण्यात आली आहे। मंगळवारी लेबनॉनच्या पूर्व बेका व्हॅली प्रदेशात अज्ञात हल्लेखोरांनी वरिष्ठ हिजबुल्लाह कमांडर शेख मोहम्मद अली हमादी याची गोळ्या झाडून हत्या केली। ही घटना मजगरा परिसरातील त्यांच्या घराजवळ घडली। 2 वाहनांमधून आलेल्या हल्लेखोरांनी चालत्या वाहनातून हमादीवर 6 गोळ्या झाडल्या। हमादी हा पश्चिम अलबका प्रदेशात हिजबुल्लाहच्या मुख्य कमांडर होता। या हत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे आणि कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। घटनेनंतर हमादीला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। लेबनीज अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे। सुरुवातीच्या अहवालांनुसार ही हत्या वर्षानुवर्षे चाललेल्या कौटुंबिक वादाशी जोडली जात आहे। शेख मोहम्मद अली हमादी हा अनेक दशकांपासून FBI च्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता। 1985 मध्ये लुफ्तांचा फ्लाइट 847च्या अपहरणात सहभागी असल्याने तो खूप प्रसिद्ध होता। या घटनेत 153 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आलं होतं। यात अनेक अमेरिकन नागरिकांचा समावेश होता। अपहरणादरम्यान एका अमेरिकन खलाशीचा मृत्यू झाला। त्यासाठी हमादीचा बराच काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू होता। इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील 60 दिवसांचा युद्धविराम करार संपुष्टात येत असताना हमादीची हत्या झाली आहे। करारानुसार इस्रायलने 26 जानेवारी पर्यंत दक्षिण लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घ्यावे, तर हिजबुल्लाहला लितानी नदीच्या उत्तरेकडे परतण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। लेबनॉन आणि इस्रायलमधील या संघर्षात आतापर्यंत मोठ्या संख्येने लोक प्रभावित झाले आहेत। लेबनीज अधिकाऱ्यांच्या मते इस्रायल बॉम्ब हल्ल्यात 3700हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत। यात बहुतांश नागरिक आहेत, तर 12 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत। दुसरीकडे इस्रायलमध्ये आतापर्यंत 130हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। हमादीच्या हत्येमुळे आधीच तणावपूर्ण परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे। घटनेमागील कारण आणि संभाव्य कौटुंबिक वादाची पुष्टी करण्यासाठी तपास सुरू आहे। दुसरीकडे हमादीच्या हत्येमुळे लेबनॉन आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या शांतता प्रक्रियेबद्दल मात्र नव्याने अनिश्चितता निर्माण झाली आहे। अशाच रिपोर्ट्स आणि बातम्या बघण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।